आणि फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे सगळे नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याची माहिती मिळतेय। महाविकास आघाडीचे नेते हे फॉर्म भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीकडून तर एकीकडे महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचले तर दुसरीकडे पार्थ पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आहेत। आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय शायना एनसी या देखील विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा दिसत होते। शिवसेनेच्या उमेदवाराची उत्कंठा अजूनही कायम आहे। शेवटचे 2 तास उरलेले आहेत अर्ज भरण्यासाठी। अजूनही शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही। त्यामुळे राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे या दोघांच्या नावाची चर्चा आता सर्वाधिक होताना दिसते। आणि अशातच शायना एनसी या सुद्धा विधिमंडळामध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सध्या खूप जास्त आहे। शिवसेनेचा निर्णय नेमका का होऊ शकत नाहीये हा देखील या घडीचा प्रश्न आहे। जसं वेदांतने आपल्याला काही वेळापूर्वी सांगितलं की 2 गट आहेत। एका गटाची एका नावाला पसंती आहे तर दुसऱ्या गटाची दुसऱ्या नावाला पसंती आहे। त्यामुळे हा निर्णय घेताना कदाचित विलंब होतोय अशी देखील चर्चा रंगतीये। पण अर्थात निर्णय लवकरात लवकर घेणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे शिवसेनेकडून राज्यसभेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचलेली आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे 4ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते हे भाजपचे 4 उमेदवार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। अभिषेक, विधिमंडळात आता हालचालींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं 4 उमेदवार हे आपल्याला समोर केल्याचं दिसतं आहे। त्यामध्ये रामदास आठवले असतील, विनोद तावडे असतील, माया इवनाते असतील किंवा मग रामराव वडकुते असतील, अशी ही 4 नावं आहेत ज्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत। निवडणूक कार्यालयामध्ये आज